आपण बुरखा जरूर वापरा, परंतु शिक्षण आपल्याबरोबर पाहिजे. की तुम्ही पडदा पद्धत वापरताय म्हणून त्याच्यासाठी की मुलीने बाहेर जायचं नाही म्हणून तिला शिकवायचं नाही का? तर नाही, तिला शिकवलंच पाहिजे. तिला तिच्या पायावर उभं राहू द्या, तिला तिच्या स्वतःच्या भविष्यासाठी काहीतरी करू द्या. हे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छिते की बघा, समाजामध्ये कितीही काही केलं आपण, तर स्त्रीला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तिला एकटीला तोंड द्यायचं असतं. आणि स्त्री जेव्हा लढत असते आयुष्यामध्ये, तिला येणाऱ्या अडचणींना ती सामोरी जात असते, त्यावेळेला तिला फक्त पडद्यात राहून चालणार नाही. तिच्या जीवनामध्ये जर एखादं संकट आलं, तिला जर स्वतःच्या पायावर उभी राहायची वेळ आली, तर तिला शिक्षणाची गरज आहे. नमस्कार, मी शेख मॅडम, कन्या विद्यालयाची मुख्याध्यापिका. आज प्रथमतः मी पिंपळगाव न्यूज चॅनलचे अगदी मनापासून आभार मानते की आपण दसऱ्याच्या निमित्ताने हा नवदुर्गा कार्यक्रम राबविला. आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपणा सर्वांना नवरात्रीच्या आणि दसऱ्याच्या मनपूर्वक शुभेच्छा देते. दसऱ्यानिमित्त सांगायचं झालं तर मी बघते आहे की दररोजचे वेगवेगळे 9 रंग नवरात्री निमित्त आपण देवीसाठी वापरले जातात. आणि लेडीजसुद्धा, अनेक लेडीज ह्या ज्या आहेत नवरात्रीच्या निमित्ताने 9 रंगांचा वापर आपल्या परिधानामध्ये, साडी परिधान करताना, ड्रेस परिधान करताना वापरले जातात. तर आज मी नवरात्रीच्या 7व्या दिवशी राखाडी रंगाचे वस्त्र परिधान करून कालरात्रीची पूजा केली जाते. आणि राखाडी रंग हा पाण्याने भरलेल्या ढगांचा रंग आहे. पंढरीच्या पांडुरंगाचा रंग राखाडी आहे. आणि 7व्या माळीला देवीची पूजा करताना राखाडी रंगाचा वापर केला जातो. तर राखाडी रंग ह्याबद्दल मला सांगावेसे वाटेल की हा रंग संतुलित विचारांचा प्रतीक मानला जातो. की जे लोक परिपक्व विचाराचे असतात त्यांना राखाडी रंग आवडतो. आणि व्यावहारिक आणि साधे राहण्यासाठी प्रेरित करण्यासाठी राखाडी रंग हा आपली भूमिका निभावत असतो. तर शनिवारच्या दिवशी शनीचीही पूजा केली जाते. आणि शनीची पूजा करताना जो वस्त्र आहे तो पण राखाडी वापरला जातो. तर अशा या राखाडी रंगाबद्दल मला सांगावेसे वाटेल की मला हा रंग पसंत आहे. आणि म्हणून मी आज ह्या चॅनलला इंटरव्ह्यू देत आहे की दसरा किंवा देवीची पूजा ही दसऱ्याच्या निमित्ताने केली जाते. माँ दुर्गाची पूजा केली जाते. मी आपल्याला सांगावं असं मला असं वाटेल की मी एक मुस्लिम समाजाची महिला आहे, परंतु जेव्हापासून मी ह्या शाळेमध्ये काम करते आहे, निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी, इथे मला काम करताना कमीत कमी असताना मला 30 वर्ष पूर्ण झालेले आहे. माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी पिंपळगाव आहे. पिंपळगावातील मुस्लिम कुटुंबामध्ये माझा जन्म झाला. माझे आईवडील यांनी मला लहानपणापासून आम्ही एक मुस्लिम मोहल्ल्यात राहिलेलो. आणि उर्दू शाळेमध्ये माझं शिक्षण हे 7वीपर्यंत झालेलं. ज्या वेळेला 7वीपर्यंतच उर्दू शाळा असल्या कारणाने पुढचं शिक्षण अनेक मुलींचं आमच्या थांबलेलं असताना माझ्या आईवडिलांनी मला पुढे शिकण्यासाठी कन्या विद्यालयामध्ये प्रवेश घेऊन दिला. आणि मी स्वतःला खूप म्हणजे भाग्यवान समजते की ज्या शाळेमध्ये आज मी नोकरी करत आहे त्या शाळेमध्ये माझं 8वी आणि 9वी आणि 10वीचं शिक्षण झालेलं आहे. आणि कन्या विद्यालयात 10वी झाल्यानंतर मी के वाघ पिंपळगाव कॉलेजला ग्रॅज्युएशन केलं. त्यानंतर MA साठी नाशिकला HPT कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आणि नाशिकच्याच MVPच्या BEd कॉलेजला माझा नंबर लागला. आणि 1992 मध्ये मी BEd सुटले. आणि BEd सुटल्याबरोबरच मला आपल्या पिंपळगावच्या निफाड तालुका एज्युकेशन सोसायटी ह्या शाळेमध्ये नोकरी लागली. आज मला काम करत असताना पूर्ण 30 वर्ष माझी सर्व्हिस झालेली आहे. आणि ह्या 30 वर्षामध्ये मी जो अनुभव घेतला की धर्म, जात, भेद, पंथ ह्या ज्या गोष्टी आहे, शिक्षणामुळे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय मागे पडलेल्या असतात. मी इथे काम करते, मला आजपर्यंत कधीही असा अनुभव आला नाही की मी एक वेगळ्या समाजाची महिला ह्या शाळेमध्ये काम करत आहे. आम्ही सगळा स्टाफ, सगळ्या जाती धर्माच्या लेडीज असतील, जेंट्स असतील, आम्ही एकत्र बसतो, खातो, एकमेकाच्या सणामध्ये सहभागी होतो, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होतो. तर इतकं छान असं वातावरण ह्या शाळेमध्ये आहे. आणि मला अतिशय आनंद वाटतो की
आजच्या ज्या नवदुर्गा आहेत, या नवदुर्गा म्हणजे एक शक्ती असते आणि ह्या शक्तीला तयार करण्याचं काम आमच्या कन्या विद्यालयामध्ये आम्ही करत आहोत. आमची शाळा ही मुलींची शाळा आहे. आज आपण बघतो की मुलींना शिक्षणाच्या बाबतीत काही ठिकाणी असं वाटतं आपल्याला की मुली ह्या पाठीमागे राहिलेल्या आहे शिक्षणामध्ये. काही पालकांचे विचार असतात, पालकांना असं वाटतं की नाही मुलगी आहे, थोडीशी वयात आली की तिचं लग्न करून टाकणं वगैरे. परंतु मी असं सांगेन आपल्या चॅनलच्या माध्यमाने की बघा, प्रत्येक स्त्रीला समाज बंधनेही असतातच, परंतु घरच्यांनी जर तिच्यावर विश्वास ठेवला, कुटुंबाने जर तिच्यावर विश्वास ठेवला आणि समाजानेही तिला साथ दिली तर स्त्री ही खूप काही करू शकते. ती आजची नवदुर्गा आहे, ती देवी आहे. तिला फक्त आपण सांभाळून घेतलं पाहिजे, तिला संधी दिली पाहिजे. आणि अशा ह्या मुलींच्या शाळेमध्ये जेव्हा मी काम करते तर मला असंच वाटतं की अरे हो, किती दुर्गा आम्ही तयार करत आहोत. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये या शाळेतल्या मुली काम करत आहे. आज माझ्या 30 वर्षामध्ये मी बघत आहे की काही मुली डॉक्टर आहे, काही इंजिनियर आहे, काही पोलीसमध्ये भरती झालेल्या आहे. अशा अनेक ठिकाणी आमच्या मुली काम करत आहेत. बघा, समाजामध्ये काम करत असताना स्त्रीला अडचणी तर ह्या येतातच की काळाने किंवा अनेक स्त्रिया अशा घडवलेल्या आहेत, अनेक दुर्गा अशा घडवलेल्या. आपण बघतो मा जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले, त्यांच्याच बरोबर त्यांना सहकार्य करणाऱ्या फातिमा शेख या महिला, या पण त्या काळच्या दुर्गा होत्या. त्यांना समाजाने जी बंधनं त्यांच्यावर आणली, त्या बंधनांना झुगारून त्या महिला उभ्या राहिल्या आणि सुंदर असं त्यांनी आपल्या स्त्रियांसाठी काम केलं. म्हणून आज आपण इथे कार्यरत आहोत. आणि ह्या निमित्ताने मी त्यांनाही, समाजाची महती जी आहे ती समाज जर साथ देत असेल तर स्त्री खूप काही करू शकते, हे या सणाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छिते. आणि स्त्री शक्ती जी आहे, स्त्री ही प्रतिकूलतेवर मात करत असते. स्त्रीला माहित आहे कुटुंब चालवताना एखादी वस्तू कमी आली तर तिला समजते की अरे ही कमी आहे, तर आपल्याला पुढे कसं ऍडजस्ट करावं लागेल आणि कसं आपला परिवार, आपलं घर चालवायचं आहे आपल्याला. या छोट्या छोट्या संकटातून ती पुढे जात असते. मग समाज घडवताना बघा, शासनाने सुद्धा स्त्रीला 50% आरक्षण दिलेलं आहे. आणि ही जी बौद्धिक ताकद आहे, ही जी बौद्धिक शक्ती आहे, ही स्त्रीमध्ये असते. त्या शक्तीला फक्त आपल्याला वाव द्यायचा असतो. ती खूप हुशार आहे, ती खूप करू शकते. फक्त तिला संधी देणं, तिला पुढे आणणं हे आपलं काम असतं. तर अशा प्रकारे मी पण ह्या कन्या विद्यालयामध्ये काम करत आहे. काम करत असताना मलाही अनेक संकट येतात, परंतु प्रतिकूलतेवर मात करत संशोधनाच्या आणि प्रगतीच्या अनेक वाटा आम्ही शोधत असतो आणि पुढे जात असतो. आणि हे काम करत असताना आम्हाला आमच्या कुटुंबाची साथ आहे. मला काम करत असताना माझे आई वडील, माझे भाऊ, माझे पती, माझे सासरचे सगळेच लोक यांचं नेहमीच सहकार्य मिळालेलं आहे. त्यांनी जर मला साथ दिली नसती तर कदाचित मी इथपर्यंत येऊ शकले नसते. मला पण काम करताना त्यांची जी साथ आहे त्याच्यामुळे मी 100% माझ्या कामामध्ये देऊ शकते. कामाचं स्वरूप जे आहे ते शिक्षकी पेशा म्हटल्यानंतर की आमच्या हाताखालून अनेक असे विद्यार्थी तयार होत असतात. आणि मी मुस्लिम समाजाची आहे म्हणून मी दरवर्षी मी बघते की दुर्गा पूजा जेव्हा असते, आम्ही नवरात्रीच्या वेळेला ज्या सगळ्या महिला वस्त्र परिधान करतात त्याच रंगाचे वस्त्र मी पण परिधान करते. मलाही आवडतं त्यांच्यासारखंच राहायला. मी स्वतःला वेगळं कधी सिद्ध करत नाही. आणि सगळ्यांमध्ये मिक्स होणं, सर्वांसारखं राहणं ही एक धर्म आणि त्या धर्माचा आदर करणं ही आपली परंपरा आहे. मी एक शिक्षिका आहे. मी जर धर्म, जात पात मानत बसले तर माझ्या विद्यार्थ्यांना मला शिकवण्याचं काही राईट नाहीये की आपण भारत देशात राहतो आणि भारत देश हा सर्व धर्म समभाव आहे, सर्व भारतीय आपण बांधव आहोत, भगिनी आहोत. हे मला जर माझ्या विद्यार्थ्याला शिकवायचं आहे तर मला ह्या गोष्टी यांच्यापासून मला अलिप्त राहावं लागणार आहे. आणि मी कधीही ह्या गोष्टी पाळलेल्या नाहीये. आणि खास करून मी तुम्हाला सांगू इच्छिते की आपल्या महाराष्ट्रातील त्यातल्या त्यात नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव हे एक असं गाव आहे की ह्यामध्ये सगळ्या जाती धर्माचे, पंथाचे लोक एकत्र राहतात आणि गुण्यागोविंदाने राहतात. माझ्या 50-51 वर्षाच्या वयामध्ये मी कधीही पाहिलं नाही की पिंपळगावामध्ये काही जातीय दंगली झाल्या असतील. तर अशा पद्धतीने ही समाज बांधून घेऊन चालणारी ही आपल्या गावाची परंपरा आहे. आणि ही परंपरा आम्ही कायम ठेवलेली आहे. माझ्या शाळेमध्ये पण वेगवेगळ्या जाती धर्माच्या मुली इथे शिकत आहे. सगळे सण उत्सव आम्ही इथे साजरे करतो आणि मुली पण आनंदाने इथे स्वतःला सिद्ध करत आहे, साध्य करत आहे. तर अशा ह्या सगळ्याच
रंगांमध्ये रंगलेलं आमचं हे भविष्य असतं, आमचं करिअर असतं. आणि ह्या करिअरमध्ये काम करत असताना बघा की स्त्रीला जीवनामध्ये अनेक रंगांमध्ये रंगायचं आहे. तसं बघितलं तर राखाडी रंग मला आवडतो, म्हणून मी आज राखाडी रंग निवडलेला आहे आपल्याला शुभेच्छा देण्यासाठी आणि देवीची पूजा करण्यासाठी, आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी. परंतु खरं तर तसं बघितलं तर रंग कुठलाही रंग कोणत्याही जाती धर्माचा नसतो. जर आपण रंग जाती धर्माचे आहे असं जर मांडलं असतं तर कदाचित देवाने रक्ताचा रंग प्रत्येकाचा वेगळा ठेवला असता. रक्ताचा रंग सर्वांचा एकसारखा आहे, आपण सगळे एकसारखे आहोत, आपली मज्जा एकसारखी आहे, आपली मांस एकसारखा आहे, आपला रक्त एकसारखा आहे, म्हणजेच आपण सगळे देवाने बनवताना एकसारखे बनवलेले आहे. आणि म्हणून रंग फक्त कशासाठी आहे की आपण त्या रंगामध्ये एक रंगांची उधळण आपल्याला करायची असते आणि त्याच्यामध्ये आनंदून जायचं असतं. तर ह्या सणाच्या निमित्ताने नवरात्रीच्या निमित्ताने ज्या वेगवेगळ्या रंगांचा वापर आपण करत असतो 9 दिवस, तर मी एकच सांगेन की आपण नवरंगांची उधळण करून फक्त ही उधळण आनंदासाठी करायची आहे आणि वेगवेगळे रंग वापरून आपल्या जीवनामध्ये विविध रंगांचा एक उपयोग करून घ्यायचा असतो आणि आपल्या जीवनाला सुखावण्यासाठी, आपल्याला आनंद मिळवण्यासाठी हे सर्व करणं अतिशय आवश्यक आहे. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. आपल्या सर्वांना मी एक सांगू इच्छिते की आमच्या समाजामध्ये, मुस्लिम समाजामध्ये पर्दा पद्धत आहे आणि एकच रंग, ब्लॅक कलरचा रंग बुरखा म्हणून वापरला जातो आणि ते चांगलं आहे स्त्रियांसाठी. पूर्वीची जी पद्धत आहे, परंपरा आहे की स्त्रियांना संरक्षणासाठी बुरखा हा आवश्यक होता आणि घातला गेला पाहिजे. परंतु आजचा जो समाज आहे, आजचा जो काळ आहे, या आधुनिक काळामध्ये आपण बुरखा जरूर वापरा, परंतु शिक्षण आपल्याबरोबर पाहिजे. की तुम्ही पर्दा पद्धत वापरताय म्हणून त्याच्यासाठी की मुलीने बाहेर जायचं नाही म्हणून तिला शिकवायचं नाही का? तर नाही, तिला शिकवलंच पाहिजे. तिला तिच्या पायावर उभं राहू द्या, तिला तिच्या स्वतःच्या भविष्यासाठी काहीतरी करू द्या. हे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छिते की बघा, समाजामध्ये कितीही काही केलं आपण तर स्त्रीला भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणींना तिला एकटीला तोंड द्यायचं असतं आणि स्त्री जेव्हा लढत असते आयुष्यामध्ये, तिला येणाऱ्या अडचणींना ती सामोरी जात असते, त्यावेळेला तिला फक्त पडद्यात राहून चालणार नाही. तिच्या जीवनामध्ये जर एखादं संकट आलं, तिला जर स्वतःच्या पायावर उभी राहायची वेळ आली तर तिला शिक्षणाची गरज आहे. आपण तिला शिक्षण दिलंच पाहिजे, तिला तिच्या पायावर उभं केलं पाहिजे. बघा, शिकत असताना आपण म्हणतो की नाही, ती मुलीची जात आहे, मुलीला बाहेर कसं पाठवणार, तिला कसं शिकवणार. मी माझ्याबद्दल सांगते की मी ज्या वेळेला ग्रॅज्युएशन झाले तर आजपासून 30 वर्षापूर्वी माझ्या पालकांनी निर्णय घेतला की नाही, ती शिकते ना, तिला शिकवा, तिला नाशिकला जायचं आहे, नाशिकला पाठवा. म्हणजे ॲडमिशन मी नाशिकला घेतलं, 2 वर्ष MA नाशिकला केले, 1 वर्ष BEdचं मी नाशिकला केलेलं आहे. त्या काळामध्ये 35 वर्षापूर्वी, 30 वर्षापूर्वी माझे पालक जे एक मुस्लिम समाजाचे असताना मला ते बाहेर पाठवू शकतात शिक्षणासाठी आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून आज मी एका शाळेची मुख्याध्यापिका म्हणून काम करत आहे. याचा मला खरंच अभिमान वाटतो. तर असंच मी इतर सर्व समाजातल्या मुलींच्या बाबतीत सांगेल, फक्त मुस्लिम समाजाचंच नाही, तर सगळ्याच मुलींना शिकवलं पाहिजे. बघा, एक वय असतं, समजा 18 वर्ष, 20 वर्ष, 22 वर्ष, मुलींकडनं चुका होऊ शकतात, पण त्यांच्यावर विश्वास पालकांनी ठेवायचा असतो. पालकांनी त्यांचे पंख छाटायचे नाही, तर त्यांच्या पंखांमध्ये बळ द्यायचं काम करा, त्यांना शिकवा. त्या जर स्वतःच्या पायावर उभ्या राहिल्या, आज जरी गरज नाहीये पण भविष्यात तिला गरज पडली तर ती स्वतःसाठी काहीतरी करू शकते आणि स्वतःच्या उदरनिर्वाह, आपल्या मुलांचा उदरनिर्वाह ती करू शकते. म्हणून शिक्षण अतिशय गरजेचं आहे. मुलींना शिकवलं पाहिजे, त्यांच्या पायावर उभं केलं पाहिजे. ही आज समाजाची खूप मोठी गरज आहे. आणि आपण एकदा शिकलो, मुलगी एकदा शिकली तर तिला असं नाही की तिला परिवार लागणार नाही, का तिला घर लागणार नाही, का तिला फॅमिली नकोय. ती सगळ्या जबाबदाऱ्या पेलवू शकते. एक महिला म्हणून ती आईची जबाबदारी स्वीकारते, ती बहीण आहे, ती भावाला सांभाळते, ती मुलांना सांभाळते आणि सर्व करून तिची नोकरी ती सांभाळत असते. ती पहाटे 5ला उठून घरातलं काम आवरून आणि मग ती कामाला जात असते. म्हणजे ती डबल ड्युटी करत असते. म्हणजे स्त्री ही कुठेच कमी नाहीये. ती एक शक्ती परमेश्वराने तिला दिलेली आहे. ही देवीची शक्ती आहे. ही देवी दुर्गा, आपण बघतो की राणी लक्ष्मीबाई, त्या काळात ती वेळ जी होती, अहिल्याबाई होळकर, ती जी वेळ होती, त्या समाजाची लढल्या.
का ती प्रसंग तसे त्यांच्यावर आलेले आहेत. असंच लढण्याची ताकद आपल्या मुलींमध्ये आई वडीलच देऊ शकतात. पालकांनी जर मुलीला साथ दिली तर ती भविष्य घडवू शकते. तिच्या जीवनामध्ये रंग भरण्याचं काम फक्त आई वडील करू शकतात. समाजामध्ये उभं राहायचं काम आई वडिलांनी भरोसा केला तर समाज त्यांना साथ देणार आहे. पहिल्यांदा आपल्या परिवाराची साथ पाहिजे. परिवाराची साथ असेल तर नक्कीच त्या मुली त्यांच्या जीवनामध्ये विविध रंगांनी रंगून जातील आणि त्यांना बघा भविष्यामध्ये उडण्यासाठी आणि एक विविध रंगांमध्ये रंगण्यासाठी आपण त्यांच्या पंखात बळ दिलं पाहिजे, हे मी या निमित्ताने आपल्याला सांगते. धन्यवाद.